आज आपण कचोरी करणार आहे वाटाण्याची। त्याच्यासाठी मी पहिले पीठ मळून घेते। 1 वाटी मैदा घेतला, त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। चवीपुरतं मीठ टाकू आणि खुसखुशीत येण्यासाठी 2 चमच तेल गरम करून घेतलं, ते आपण याच्यात टाकू। आता याला आपण चोळून घेऊ। तेल टाकून मस्त असं मळून घेतलं। आता पाणी टाकून मी घट्ट गोळा मळून घेते मस्त। हे बघा मस्त घट्ट गोळा मळून घेतला मी। आता याच्यात तेल होतं ना, तेच तेल लावून घेते याला। आता 10-15 मिनिटं आपण याला असंच झाकून ठेवू। कचोरीसाठी वाटाणे घेतले, त्याच्याबरोबर कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या आणि अद्रक। मसाल्यासाठी धने घेतले, 8-10 मिरी घेतली, बडीशोप घेतली आणि जिरं घेतलं। हे आपण आता भाजून घेऊ। स्लो गॅसवर मस्त खमंग होईपर्यंत भाजून घेऊ। त्याच्यात जिरं धने आपण हे सगळं भाजून घेऊ। मस्त खुशबू येईपर्यंत भाजून घेतलं। आपण याला काढून घेऊ आता थंड व्हायला। 1 डवणी तेल टाकलं, ते गरम करून घेतलं। त्याच्यात आपण आता वाटाणे टाकू। वाटाण्यांमध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, अद्रकचे तुकडे मस्त 5 मिनिटं असे फ्राय करू आपण। वाटाणे मस्त डाग पडेपर्यंत परतून घेतले। आता याला गार होऊन घेऊ आणि आपण दळून घेऊ। वाटाणे गार होऊन गेले, मी त्याच्यात मीठ टाकायला विसरली होती। आता मीठ पण टाकते दळताना आणि कोथिंबीर बी टाकते। जास्त बारीक दळायचं नाही। कचोरीचं मिश्रण मस्त दळून घेतलं। आपण त्याचा मसाला केलेला हे त्याच्यात टाकू। थोडी पिठी साखर बी टाकू, आमचूर पावडर टाकू थोडीशी, मस्त मिक्स करून घेऊ आता याला आपण। हे बघा आपलं मिश्रण मस्त तयार होऊन गेलं। हे बघा अर्धा तास झालं पीठ मळलेलं। हे बी मस्त जास्त कडक बी नाही, जास्त नरम बी नाही। मी आता कचोरी भरून दाखवते तुम्हाला। वाटी करायची आपण। त्याच्यात हे सारण भरायचं मस्त असं दाबून दाबून, नमक असं असं दाबून घ्यायचं, म्हणजे सारण बाहेर पडणार नाही। याप्रमाणे आपण सगळ्या कचोऱ्या अशाच भरून घेऊ। हे बघा आपल्या कचोऱ्या मस्त तयार झाल्या। मी मस्त आता तुम्हाला तेलात तळून दाखवते। तेल मस्त तापून गेलं, आता त्याच्यात कचोरी सोडते। मस्त टम्म फुगल्या बघा आपल्या कचोरी। जास्त फास्ट गॅस करायचा नाही, जास्त स्लो करायचं, मिडियम गॅसवर तळायच्या। हे बघा आपली कचोरी मस्त तळली गेली, कशी टम्म फुगली बघा। मी आता या काढून घेते। आता मी दुसऱ्या पण तळून दाखवते तुम्हाला। तयार झाल्या आपल्या कचोऱ्या। मी आता तुम्हाला तोडून दाखवते। एकदम मऊ लुसलुशीत। हे बघा पूर्ण सारण भरलेलं आहे त्याच्यात। अशा प्रकारची कचोरी करून बघा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशी कचोरी खाऊन बघा।